पालघर विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीकडून अशोक भोईर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा हा मतदारसंघ नेहमीच प्रतिष्ठेचा मानला जातो। हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेकडे राहिलेला आहे। मात्र शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांमध्ये आमने सामने लढत होत असून बहुजन विकास आघाडीने यामध्ये उडी मारली असून बहुजन विकास आघाडीकडनं अशोक भोईर यांना उमेदवारी घोषित केली आहे। उमेदवारी अर्ज भरला असून महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले असतानाच यामध्ये बहुजन विकास आघाडी याचा फायदा घेऊन पहिल्यांदाच पालघर मतदारसंघावर झेंडा फडकवणार असा विश्वास अशोक भोईर यांनी व्यक्त केला आहे। याबाबत अशोक भोईर यांच्याशी केलेली ही खास बातचीत। नमस्कार, मी अशोक माधव भोईर, पालघर अज 130 पालघर विधानसभेमध्ये मी बहुजन विकास आघाडीच्या पक्षाकडून आदरणीय लोकनेते आमचे आप्पा हितेंद्र ठाकूर साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देता ही पालघर विधानसभा मी या ठिकाणी लढवत आहे 2024ची। तर तुम्ही मला प्रश्न विचारलात की तुम्ही आता हे जे तगडे उमेदवार आहेत त्यांना आव्हान कसं देणार आहे। खरं म्हणजे माझी लढाई ही त्यांच्याशी नाही आहे, माझी लढाई ही प्रस्थापितांसाठी आहे। तुम्हाला माहिती असेल की 2014ला हा जो पालघर जिल्हा अस्तित्वात आला, पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा 2014ला अस्तित्वात आल्यानंतर हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या। प्रशासन लेवलला ज्या हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या त्याच्यामध्ये आपले पालघर जिल्ह्यातले किती लावले हो, माझा हा प्रश्न आहे। आपल्याला माहीत असेल की या जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी त्यावेळेसचे होते, मंत्री होते, खासदार होते, आमदार होते, हे नंदुरबारचे, मी नाव घेऊन सांगतो, राजेंद्र गावित साहेब हे त्यावेळेस आमदार खासदार होते। त्यावेळेस आत्तापर्यंत या जिल्ह्यामध्ये मुख्यालये आली, अनेक प्रशासकीय कार्यालय ही प्रमुख कार्यालय या ठिकाणी पालघर जिल्ह्यात आली। या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना, ज्या भूमिपुत्रांनी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये पाठवलं, या जिल्ह्यातल्या लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या का, हा माझा प्रश्न आहे। त्यांनी नंदुरबारचे लोक लावले, मी तुम्हाला नावं घेऊन सांगतो। आपल्या डहाणू पंचायत समितीला बघा, डहाणू पंचायत समितीला गावित म्हणून बचत गटांचा साहेब आहे, गावित आहे, कुठला आहे, नंदुरबारचा। डहाणू कोर्टामध्ये वळवी सरकारी वकील आहे, कुठला आहे, नंदुरबारचा। आणि काशामध्ये CDPO होत्या, म्हणजे महिला बाल विकास अधिकारी कलाल म्हणून, कुठल्या होत्या, नंदुरबारच्या। आमच्याकडे कृषी सेवक आहेत गावित, कुठल्या आहेत, नंदुरबारचे। तिकडे पोलीस अधिकारी आहेत, कुठले आहेत, नंदुरबारचे। इकडे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये मेडिकल सुद्धा पावरा यांचे आहेत। आता आमच्या काशाला वरोतीला मेडिकल दुकान टाकले पावरांनी। म्हणजे हे पालघर विधानसभेचं मी फॉर एक्झाम्पल नाव सांगतो। म्हणजे पालघर जिल्ह्यात तुम्ही नावं काढा, मी तुम्हाला विनंती करतो की किती नंदुरबारचे या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत। मग आम्ही भूमिपुत्रांनी जर या पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवडून दिला, या भूमिपुत्रांसाठी या लोकप्रतिनिधींनी काय केलंय, आता हे केलं तर केलं, नोकऱ्यामध्ये आपल्याला अन्याय केलाय। परंतु आता या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, विधानसभेच्या लोकसभेच्या मागच्या झाल्या, आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, याच्यामध्ये सुद्धा बोईसरमध्ये बघा, कुठला आहे उमेदवार, नंदुरबारचा। इथं नंदुरबारचे दोन्ही उमेदवार, एक उमेदवार गावित हा नंदुरबारचा आहे, त्याचा साडू एक उमेदवार आहे। म्हणजे मला सगळ्या या पालघर विधानसभेतील नम्रपणे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मतदार राजा जागा हो। या ठिकाणी आपण सुज्ञ आहात, या ठिकाणी हे दोघं साडू हे आपल्या संगनमताने उभे आहेत, दोघांना एकमेकांना मदत करण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। आणि कुठेतरी वेळी जागा झालं तर या ठिकाणी बहुजन विकास आघाडी ही आपल्यासमोर पर्याय म्हणून उभे आहे। मी अशोक भोईर, आदरणीय आप्पांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, मी आपल्याला अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा आहे। आपण मला या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आशा व्यक्त करतो। परंतु मला विनंती ही आहे की या ठिकाणी आज बघा तुम्ही, वाढवण बंदर आहे, वाढवण बंदरामध्ये आज 47 गावं विस्थापित होणार आहेत। इथला लोकप्रतिनिधी कोण होता, इथलेच आपलेच आहेत ना लोकप्रतिनिधी, खासदार गावित म्हणून। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ज्या वेळेस हे वाढवण बंदर मंजूर झालं त्यावेळेस ह्याच लोकांनी सह्या केल्या। आता हम करे सो कायदा, म्हणजे हे लोक बळाचा वापर करून, हे प्रशासन बळाचा वापर करून ते वाढवण बंदर तर करते। या कालावधीमध्ये गावितांनी सांगितलं होतं की वाढवण बंदर जर झालं तर मी बुलडोजर खाली जाईल, तुम्ही काय म्हणाल त्यांना? आज ते त्या सत्तेमध्ये होते आणि आता पुन्हा शिवसेनेमधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। बघा, 6 महिन्यामध्ये हे 4 पक्ष बदलणारे लोक
यांनी सांगितलं की वाढवण बंदर झालं तर मी बुलडोजर खाली उडी मारेन किंवा आडवा झोपेन, बरोबर. हेच खासदार गावित म्हणून त्या दिल्लीला मीटिंगमध्ये सह्या करायला हेच पुढे होते. आज या 47 गावांवर जो अन्याय होतो, आमचा बहुजन विकास आघाडी म्हणून, मी अशोक भोईर म्हणून या वाढवण बंदराला तीव्र विरोध करतो. आता शेवटी हा विषय आहे केंद्राचा, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून या इथून आपण जे केंद्रामध्ये पाठवलेलं त्यांनीच पाठिंबा दिलाय. म्हणजे ही दुपट्टी भूमिका आहे ना, ही जी या लोकप्रतिनिधीची, ही आपल्या मतदारांनी आणि वाढवण बंदरकरांनी ओळखली पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून किंवा सध्या हा जो ज्वलंत प्रश्न धगधगत आहे तो जिल्ह्यातला पेशा भरती संदर्भातला, याबाबत आपण काय म्हणाल? बघा, पेशा भरती जी आहे या जिल्ह्यामध्ये भूमिपुत्र आदिवासी हे आहे, ओबीसी सुद्धा भूमिपुत्र आहे. मी एक आदिवासी समाजाचा आहे म्हणून मला एक कळकळीची विनंती, मलाही वाटते की या ठिकाणी ओबीसी भरती ही झाली पाहिजे आणि आदिवासी पण भरती झाली पाहिजे, म्हणजे पेशा भरती. कुठेतरी या दोघांना हे सरकार, मागचं जे सरकार होतं यांनी कुठेतरी भांडण लावून देण्याचं काम केलं, या दोघांना फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ओबीसी हा भूमिपुत्र आहे आणि आदिवासी पण भूमिपुत्र आहे. दोघांना सोबत घेऊन एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि दोघांनाही न्याय भेटला पाहिजे. आदिवासींना इकडनं न्याय भेटला पाहिजे, ओबीसींनाही त्यांचा न्याय भेटला पाहिजे. ही माझी भूमिका आहे, आमच्या पक्षाची बहुजन विकास आघाडीची भूमिका आहे. आदिवासी समाज म्हणून आदिवासी समाजाला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, ओबीसी समाजाचा न्याय त्यांच्या जागी त्यांना मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणजे इथली ही आरोग्य व्यवस्था जी इतकी खिळखिळी आहे, ही आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत सुधारण्याचा प्रयत्न करू. मी मागच्या पालकमंत्री हे दादा भुसे होते, त्यांना पत्र देऊन हा विषय मी गांभीर्याने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं. इथल्या लोकप्रतिनिधी त्यावेळेस उपस्थित होते. मग लोकप्रतिनिधीचं काम नाही का इथल्या जनतेला, आपण ज्यांनी आपल्याला निवडून लोकप्रतिनिधींनी पाठवलंय आणि त्यांचं काम आहे की आपण बेसिक सुविधा ज्या आहेत, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार, हे तर आपण देऊ शकतो. असं नाही का इथं रोजगार मिळतच नाही. म्हणजे एशियातली सर्वात मोठी जर कंपनी या ठिकाणी आहे, MIDC आहे, मग तिथं रोजगार मिळत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय. खरं म्हणजे आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा ज्या दिल्या तुम्ही म्हणताय, आश्रमशाळा म्हणजे आम्हाला ह्या इथल्या भूमिपुत्रांना, गोरगरिबांना गुराढोरासारखं शिक्षण मिळते. पालघर जिल्ह्यातला हा इथला गरीब आदिवासी यांना शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागातून पाठवलं जातं. ते पर जिल्ह्यांमध्ये, महाबळेश्वर असेल, पुणा असेल, आळेफाटा असे अनेक जिल्ह्यांमध्ये पाठवलं जातं. त्यांना इथून जाण्यासाठी भाड्याला पैसे नसतात. आम्ही वेळोवेळी प्रशासनाला ही माहिती करून दिलं, ही जाग करून दिली की बाबा या जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून हजारो कोटी खर्च केले जातात. आम्हाला या जिल्ह्यामध्येच पहिलीपासून अशी शाळा द्या की तिथं आमची मुलं ही दर्जेदार शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर आणि मोठे डिग्री केलेले मुलं तयार झाली पाहिजेत. आज तुम्ही सांगितलं की रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात इथून स्थलांतर होते, वसई, विरार, गुजरातकडे. आम्हाला रोजगार मिळत नाही. बाजूला आमची MIDC आहे, एशियातली सर्वात मोठी MIDC सांगितली जाते. 3000च्या आसपास छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यामध्ये आपले स्थानिक भूमिपुत्र कोणी नाही. आज बेरोजगार मुलं जर इतकी पडलेली आहेत, आमचं मागणीच आहे की इथं बेरोजगारांना त्यांच्या क्वालिफिकेशननुसार, त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना रोजगार द्यायला पाहिजे होता, तो इथल्या लोकप्रतिनिधींनी दिला नाही. ही निष्क्रियता आहे लोकप्रतिनिधीची आणि आमच्यावर विश्वास दाखवला तर आम्हीच इथल्या भूमिपुत्रांना नक्कीच हा रोजगार देऊ. राहिला प्रश्न आरोग्याचा, आरोग्यामध्ये आज तुम्ही बघाल तर इतका बोजवारा उडालेला आरोग्याचा की आपण 2-2 उपजिल्हा रुग्णालय आहेत, ट्रॉमा सेंटर बनवलेलं आहे, सिव्हिल हॉस्पिटलची मागणी केलेली आहे. आजही आपल्याला येथे आरोग्य सुविधा चांगल्या मिळत नाही. इथं साधी प्रसूतीसाठी एक आया बहीण माझी नेली दवाखान्यात, तर तिला गुजरातला किंवा त्या इथं बलसाडला पाठवलं जातं. डॉक्टरांची हलगर्जीपणा, त्यांची जबाबदारी झटकून ते कुठेतरी जाणून बुजून गुजरातकडे पाठवतात. महिला जरी प्रसूती ही नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तरी काहीतरी बहाणा करतात, त्यांना घाबरवलं जातं. आणि हे उदाहरण देतो, माझ्या भावाची मिसेस, माझा भाऊ हा देश सेवा करतो जम्मू काश्मीरमध्ये, CRPF मध्ये आहे, आर्मीमध्ये आहे. आणि त्याची मिसेसला जेव्हा प्रेग्नेन्सी होत असताना डॉक्टरांकडे आम्ही नेलं, तिच्या प्रसूतीची वेळ आली तेव्हा कासा उपजिल्हा रुग्णालय, त्यावेळेस त्यांनी तिथल्या डॉक्टरांनी त्याची जबाबदारी झटकली आणि सांगितलं की हिला धोका आहे, तिला जीवाला धोका आहे, म्हणून डहाणूला पाठवलं. डहाणूच्या डॉक्टरांनी अद्ययावत लॅब स्वतःचा असताना त्यांनी प्रायव्हेटमध्ये पाठवलं आणि त्या लॅबमध्ये टेस्ट करून सांगितलं की जीवाला धोका आहे. आज जीवाला धोका आहे असं सांगितल्यानंतर तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही. 108ची ॲम्ब्युलन्स एका तासाने आली, त्याची
जेव्हा मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासट, पालघर. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.